अंडर-19 तुला BCCIचा अवॉर्ड मिळाला होता बेस्ट बॉलरचा, आणि ते वर्ष होतं 2010 आणि 11. मला वाटतं त्याच्या अगोदर आपल्याकडनं एकच व्यक्ती गेली होती, तो बॅटर म्हणून गेला होता. मला वाटतं कोण होतं ते गेले होते? ऍक्च्युली विजय झोल होता. अच्छा, विजय झोल विजय झोल. तेव्हा इंडिया खेळत होता अंडर-19, राईट. आणि तो हायेस्ट रन गेटर होता बरोबर. आदल्या वर्षी कुचबिहार ट्रॉफीमध्ये. काहीतरी 1400-1500 रन केलेले. 1400 प्लस होते. येस. तर मग त्याला अवॉर्ड भेटलेला, आणि मग नेक्स्ट इयर मग मला तू भेटला. गेला होता. त्यामुळे महाराष्ट्राकडे खरं दुसरंच नाव होतं. पण BCCIचा अवॉर्ड मिळणार आहे, तो सगळा सीन सांग ना. काय झालं, फोन कसा आला, कसं घडलं? ऍक्च्युली पहिला अवॉर्ड भेटला तेव्हा मी नव्हतो गेलो BCCIच्या अवॉर्ड्सला. ओके. माझे पॅरेंट्स गेलेले, कारण अच्छा. की मी इकडे आपला कॅम्प वगैरे मॅचेस चालू असल्यामुळे तू क्लॅश जाऊ पण नव्हता नव्हते. शिकला. हो, अच्छा. तर मग पॅरेंट्सनी माझा BCCIचा अवॉर्ड रिसीव्ह केलेला. पण ॲज अ पॅरेंट त्यांचं फिलिंग फार भारी असेल ना, की त्यांना वाटत असेल म्हणजे की- त्यांना एक म्हणजे असं प्राऊड फील होत होतं की काहीतरी अचीव्ह केलंय आपल्या मुलाने या एवढ्या छोट्या वयात. हा. तर मग त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय सण होता तो. असंच 23चा जो हा, नंतर 23चा अंडर-23 सुद्धा तुझ्याकडे ते अवॉर्ड आला. मग त्यावेळेस तू स्वतः गेला होतास? तेव्हा मी स्वतः गेलेलो. मग त्याची तयारी काय, सूट बीट घालून? येस येस. ते म्हणजे पूर्ण सूट वगैरे सगळं न्यू अच्छा. घेतलेलं, हा. आणि मग त्याच कोणाचा फोन आला होता? म्हणजे MCAतनं फोन येतो का BCCI कडनं डायरेक्टली? BCCI मधनं फोन आलेला, आणि मेल अच्छा. पण BCCI मधनं आलेला. ओके, डायरेक्ट Award प्लेअरला ते function. कॉन्टॅक्ट करतात. येस. डेट सांगितली जाते. डेट सांगितलेलं. ओके. मग ती तुला MCA ला कन्व्हे करावं लागते? MCA ला म्हणजे एक CC म्हणून अच्छा, ते त्यांना पण MCA ला पण जातो मी. तेव्हाच जातो. येस. तर मग तिकडून मग मी गेलो बँगलोरला होतो त्या वर्षी BCCI अवॉर्ड्स. तर मग तिकडून मग आईवडिलांना पण घेऊन गेलेलो सोबत. तर खूप एक आनंददायी क्षण होता माझ्या आयुष्यातला, मोठा क्षण म्हणता येईल क्रिकेटिंग करिअरमध्ये.